खत विक्रेत्यांकडून होत असलेली खताची लिंकिंग सक्ती थांबवा अन्यथा आंदोलन। सध्या आपल्या तालुक्यामध्ये ऊसाच्या लागण खोडवा या पिकांना रासायनिक खते देऊन भर लावण्याची कामे जोरात सुरू आहेत। त्यामुळे सध्या रासायनिक खताच्या मागणीमुळे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे। या गोष्टीचा गैरफायदा घेऊन खत कंपन्या आणि विक्रेते बाजारामध्ये कृत्रिम तुटवडा निर्माण करत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना DAP, युरिया यासारख्या जास्त लागणाऱ्या खताच्या बाबतीत लिंकिंग सक्ती करत आहेत, ते थांबवा अन्यथा आंदोलन करू अशा आशयाचं निवेदनात तालुका कृषी अधिकारी यांना दिलेलं आहे। पण गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्याचे पदच तालुक्याला रिक्त असल्यामुळे तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचं दिसत आहे। कोणत्याही पद्धतीने कृषी विक्रेत्याचा खताचा स्टॉक तपासला जात नाही। स्टॉकची माहिती शेतकऱ्याला दिसेल अशा पद्धतीने बाहेर बोर्डवर लावली जात नाही। दोषींवर कारवाई झाली पाहिजे। तसंच जिल्हा कृषी अधीक्षकांनी आपल्या अधिकाऱ्याचा वापर करून कंपन्यांना सुद्धा लिंकिंग बाबतीत आदेश काढून लिंकिंग सक्ती थांबवली पाहिजे, अन्यथा येत्या काळात पूर्वसूचना न देता आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाधिकारी दीपक पाटील, कार्याध्यक्ष राकेश जगदाळे, शिरोळचे नगरसेवक अमर शिंदे, मंगेश नलावडे, भूषण गंगावणे, रशीद मुल्ला, सचिन पाटील आदी शेतकरी उपस्थित होते। तालुक्यामध्ये आता सध्याला ऊसाच्या लागणी, भरणी, खोडव्याच्या भरण्या वगैरे चालू आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात खताची गरज असते। पण खत कंपन्या आणि खत विक्रेत्यांच्याकडून ऐन सुगीच्या दिवसामध्ये खताची गरज असताना या ठिकाणी लिंकिंगद्वारे खत द्यायचं किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करायची बाजारात, अशा पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये चालू आहे। आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना आज आम्ही निवेदन दिलं, त्यांचं जे गुण नियंत्रण पद आहे किंवा यातील जे आहे ते पद या ठिकाणी रिक्त आहे आणि त्यांचं या ठिकाणी नियंत्रण दिसत नाही। येत्या काळामध्ये या बाबतीत त्यांनी ठोस निर्णय घेऊन भरारी पथक नेमून प्रत्येक कृषी विक्रेत्याचा स्टॉक चेक करायला पाहिजे, तो शेतकऱ्याला बाहेर दिसावा असं बोर्डावर लिहिलं पाहिजे। दुसरी गोष्ट, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारामध्ये खत कंपन्यांना सुद्धा त्या ठिकाणी पत्र काढून आज जय किसानसारखी कंपनी मेट्रिक्युझिनसारखं तणनाशक घ्या म्हणून युरियावर जर लिंकिंग करत असेल तर हे सर्व चुकीचं आहे। खत घेत असताना किंवा DAPच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट आहे। त्यामुळे जी खतं आम्हाला पाहिजे ती जर मिळत नसतील आणि त्याच्यावर जर अनावश्यक खतं देत असतील तर सर्वस्वी चूक आहे। त्यावर तालुका कृषी अधीक्षक असून देत किंवा जिल्हा कृषी अधिकारी असून देत यांनी त्यावर नियंत्रण ठेवायचं आहे। आणि येत्या काळामध्ये यामध्ये सुधारणा जर झाली नाही तर या कार्यालयाच्या दारामध्ये आम्ही या ठिकाणी बेमुदत आणि न सांगता आंदोलन या ठिकाणी करू असा या ठिकाणी इशारा सुद्धा आज देत आहे। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।